श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय गजानन, श्री गजानन. तर मित्रांनो, मी तुम्हाला अशा आज 7 गोष्टी सांगणार आहेत की ज्या कधीही कोणाला सांगू नका, कोणाजवळ व्यक्त करू नका, आपल्या घरातल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त कोणालाही समजू देऊ नका. तर पहिली गोष्ट, आपला विकनेस. आता बऱ्याच जणांना काही ना काही विकनेस असतो. विकनेस म्हणजे आपल्यातली कमतरता, की आपल्याला ह्या गोष्टीमुळे असा त्रास होतो किंवा त्याच्याने तसा त्रास होतो. आपला विकनेस पॉईंट जर कोणाला सांगितला तर तो त्यावेळेस ऐकून तर घेतो, पण त्यानंतर त्या विकनेस पॉईंटलाच तो त्याची हत्यार म्हणून वापर करतो. त्याच्यामुळे आपला विकनेस पॉईंट कधीही कोणाला सांगू नका. दुसरा पॉईंट म्हणजे आपण केलेली देवाची सेवा. आपण एखादी पारायण करतो किंवा एखादी मंत्र जप करतो किंवा कुठलंही देवाचा आपण पाठ करतो, तर ते कोणालाही सांगू नका. कारण सांगितलेल्या गोष्टीचं आपल्याला पुण्य मिळत नाही. त्याच्यामुळे आपण केलेली देवाची सेवासुद्धा कोणाला सांगू नका. तिसरी गोष्ट म्हणजे आपण मंदिरात केलेलं दान. तुम्ही ते 11 रुपयाचं करा किंवा 21 रुपयाचं किंवा 1000 रुपयाचं किंवा त्याहीपेक्षा तुम्ही कितीही दान करा, पण तुम्ही सगळ्यांसमोर हे सांगू नका, अरे चला ह्या मंदिरात मी हे दान करून आलो, त्या मंदिरात नका. ते केल्याने त्याचं पुण्य तुम्हाला लाभणार नाही. कारण आपण केलेल्या दान हे जर गुप्त राहिलं तर त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला भगवान देत असतात, देव देतच असतो. आपण जर त्याचा बोभाटा केला, आपण जर याला त्याला सांगितलं, तर त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही. चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील वाद. आपल्या घरात कोणाचाही कोणाबरोबर वाद होऊ शकतो. भावाभावांमध्ये, बहिणी बहिणींमध्ये, आई वडिलांमध्ये किंवा आपली पती पत्नींमध्ये, मुलांमध्ये कोणाशी आपला वाद होतो. आपला हा वाद हा क्षणिक असतो, त्याच्यानंतर आपण एक होतो. पण आपण जर हा दुसऱ्याला सांगितला तर त्या घरात जास्त वाद तयार होतात. त्याच्यामुळे आपण आपल्या घरातील वाद, आपल्या घरातल्या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं, ते गुप्त ठेवा. 5वी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील सोनं किंवा पैसा. आपल्याकडे किती सोनं आहे किंवा किती पैसा आहे हे कधीही कोणाला सांगू नका. त्याच्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर कधीही प्रसन्न होत नाही. आपण सांगितलेला पैसा याला नजर लागते. आपण म्हणतो ना की अरे आपल्याला टोक लागले, आपल्याला हे, तर ती टोक म्हणजे लक्ष्मी माता आपल्यावर रुसते. आपण जर कोणाला सांगितलं माझ्याकडे एवढं सोनं आहे, तेवढं धन आहे, तर त्याच्याने आपल्या गोष्टीला नजर होते, टोक लागते आणि आपली बरकती हळूहळू कमी होते. त्याच्यामुळे आपल्या घरातील पैसा किंवा आपलं सोनंसुद्धा इतरांना दाखवू नका. आपलं सोनं पैसा जितका गुप्त ठेवता येईल तितकं ठेवा. 6वी गोष्ट म्हणजे तुम्हाला असलेला पगार. आता बऱ्याच जणांना भरपूर पगार असतो. कोणाला 10, 20,000, 50,000, 1,00,000, 2,00,000 कितीही असू शकतो. तर तो पगार खरंच किती आहे हे घरातल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त कोणालाही समजायला नको. कारण त्या गोष्टीला टोक लागते, नजर लागते. आपल्या घरातली लक्ष्मी ही आपल्या घरात किती येते, कशी येते हे कोणालाही समजायला नको. म्हणून आपला पगारही आपण गुप्त ठेवला पाहिजे, तो कोणालाही सांगायचा नसतो. 7वी गोष्ट म्हणजे आपल्या घरात आपण जर बिझनेस करत असाल, धंदा करत असाल, कुठल्याही प्रकारचा बिझनेस करत असाल, तर त्या बिझनेसमध्ये होणारा तुमचा फायदा, की तुम्ही आज त्याच्यात एवढे गुंतवले आणि इतके निघाले, ही गोष्ट कधीही कोणाला सांगू नका. कारण बऱ्याच वेळेस तो धंदा दुसरा सुरू करतो आणि आपल्या धंद्यावर सुद्धा त्याला अडचण येऊ शकतात आणि आपल्या जिद्दीवर तो समोरच सुरू करतो, असंही बऱ्याच वेळेस होतं. त्याच्यामुळे ह्या बिझनेसमध्ये मला भरपूर निघत आहे, इतके निघत आहे, मी खूप कमाई केली, हे सुद्धा कोणाला सांगू नका. कारण आपण ज्याला विश्वासात घेऊन सांगत असतो की माझ्या धंद्यातून मला इतके निघाले, मला इतका फायदा झाला, तर तोच आपल्याकडून सगळं ऐकून घेतो की अरे हां, तू कुठून सामान आणला, कुठून काय केलं, कसे केलं, काय केलं, गोड बोलून आपल्याला सगळं विचारतो आणि नंतर तोच बिझनेस तो सुरू करतो आणि आपल्या धंद्यावर खूप अडचणी येतात. त्याच्यामुळे आपल्या धंद्यातील कमाई, नफा, नुकसान, फायदा कोणतीही गोष्ट कोणालाही सांगू नका.
ती सगळ्यात महत्त्वाची, ती गुप्त ठेवा. आपल्या घरातल्या अशा भरपूर काही गोष्टी असतात की आपण त्या गुप्त ठेवल्याच पाहिजे. आपण म्हणतो ना की अरे नजर झाली असेल, आपला धंदा बिझनेस म्हणा, आपल्या घरातली प्रगती भरपूर पुढे गेलेली असते आणि काही काळानंतर आपल्याला आपल्या धंद्यामध्ये यशस्वी नाही झालो बुवा, काहीतरी प्रॉब्लेम आल्या, अडचणी आल्या, हे आलं ते आलं, तर ते टोक लागणे, नजर लागणे असं होतं आणि म्हणजेच लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. त्याच्यामुळे ती लक्ष्मी म्हणते की तू जेवढं गुप्त ठेवशील तेवढं तुझा फायदा आहे. त्याच्यामुळे आपण शक्यतोवर आपल्या घरातली लक्ष्मी, आपल्या घरातला फायदा, आपल्या घरातल्या कोणत्याही गोष्टी बाहेर न सांगणं, यातच आपला फायदा असतो. 8वी गोष्ट म्हणजे अपमान. हा अपमानही आपल्याला कोणाकडूनही होऊ शकतो. आपल्या बॉसकडून, आपण जर जॉबला असाल किंवा आपण धंद्यात असाल तर, किंवा आपण दुसऱ्याच्या दुकानात कामाला असाल, कोणत्याही सासूकडून सुनेचा अपमान होऊ शकतो, सुनेकडून सासूचा, पती पत्नींचाही एक वेळेस वादविवादामध्ये अपमान होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीत अपमान होऊ शकतो. आपण बाहेर कुठेही गेलो तर एखादी आपल्याला उलट उत्तर देऊन आपला अपमान करतो, चार चौघामध्ये आपले अपमान केला जातो. तर हा अपमान आपण कधीही कोणाला सांगायचा नाही. त्या अपमान सांगितलेला, आपण ज्याला विश्वासात घेऊन सांगितलेला असतो, तो त्या अपमान प्रत्येक गावभर सांगत फिरतो की अरे याला असा असा याचा अपमान झाला आहे. लोकांचा बघायचा दृष्टिकोन आपल्याकडे बदलतो की नाही, चल याने याच्या अशा पद्धतीने अपमान केला म्हणजे हा नक्कीच त्या पद्धतीचा माणूस असेल. त्याच्यामुळे आपला अपमानसुद्धा कधीही कोणाला सांगू नका, त्याच्याने आपली इमेज खराब होते. जय गजानन, श्री गजानन.